नमस्कार, मी आहे श्रद्धा's कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर तुम्हाला कळलंच असेल की माझे हेअर्स बघून की आजचा हेअर ऑइलचा व्हिडिओ आहे। तुमच्या कमेंटनुसार, तुमच्या रिक्वेस्टनुसार मी आज माझ्या हेअरचं रिझन सांगणार आहे, म्हणजे हेअरचं एक सिक्रेट सांगणार आहे। जे सिक्रेट म्हणजे ऑइल आहे, जे की तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल असणार आहे। खूप महिलांना किंवा मुलींना केस गळतीचा आणि केस वाढीचा खूप जास्त प्रमाणात प्रॉब्लेम आहे। तर मार्केटमधून केमिकलवाले ऑइल आपण यूज नाही करू शकत, कारण केस त्याच्याने तात्पुरते थांबता सुद्धा गळायचे आणि पुन्हा गळायला सुरुवात होतात। पण त्यामुळे आपण एक घरगुती ऑइल बनवणार आहोत, जेणेकरून तुमचे केस गळणार नाही आणि जे केस वाढत नसतील तर ते सुद्धा वाढतील। तर मी अगदीच कमी बजेटमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते कसं बनवायचं आहे। व्हिडिओ फक्त आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की यामध्ये काय काय ॲड करायचं आहे। आणि सर्वात शेवटी व्हिडिओच्या एक सिक्रेट साहित्य आहे जे की आपल्याला टाकायचं। चला तर उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। तर हेअर ऑइल बनवून घेण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं साहित्य लागणार आहे ते म्हणजे कोकोनट ऑइल। यालाच मराठीमध्ये नारियल तेल असं म्हणतात, म्हणजेच नारळाचं तेलसुद्धा असं म्हणतात। मित्रांनो, मी इथे अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे। आपल्याला जेवढं तेल बनवायचं आहे तेवढं तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर मी हा अर्धा लिटरचा कॅन घेतला। आता आपल्याला सर्वात आधी जाड कढई घ्यायची आहे। या जाड कढईमध्ये आपल्याला हे खोबरं तेल पूर्णपणे या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेलाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे खोबरं तेलाला। आता तेलाला उकळी येत आहे तोपर्यंत पुढचे साहित्य घेत असताना कोणती काळजी घ्यायची आहे ते सांगत आहे। तरी पहा, मी इथे घेतलेले आहेत विटॅमिन ईचे कॅप्सूल्स घेतलेले आहेत। साधारण इथे 12 कॅप्सूल्स आहेत। आता एक लक्षात ठेवायचं, जास्वंदाचे पानं, फुलं किंवा कढीपत्ता घेत असताना आपल्याला हे सर्व साहित्य, पानं किंवा फुलं स्वच्छ पाण्यामध्ये टाकून धुवून घ्यायचं, जेणेकरून याच्यावरची जे काही धूळ आहे ती निघून जाईल। ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जे की आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर पाहू शकता तेलाला मस्त उकळी आली आहे। मित्रांनो, मी इथे घेतलेले आहे सर्वात आधी मेथी दाणे 1 वाटी घेतलेला आहे। मेथ्यामध्ये असणारे प्रोटीन, विटॅमिन ई, सी हे स्कॅल्प हेल्दी ठेवून केस अधिक घनदाट आणि लांबसडक करण्यास मदत करतात। याशिवाय मेथी दाण्यात असणारे लोह रक्तप्रवाह चांगला करून केसांना मजबूत बनवतात। त्यामुळे आपल्याला तेल बनवून घेत असताना मेथी दाणा आपल्याला अवश्य तेलामध्ये टाकायचा आहे। तेलामध्ये मेथी दाण्याला व्यवस्थित कडून घ्यायचे। तोपर्यंत आपण इथे कढीपत्ता घेतलेला आहे। मी सर्वात आधी सांगितली काळजी घ्यायची ती म्हणजे कढीपत्ता घेत असताना किंवा इतर कोणतेही पाने घेत असताना आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे। त्यावरची धूळ आपल्या तेलामध्ये जाता कामा नये, त्यामुळे आपल्याला कढीपत्ता हे धुवूनच घ्यायचा आहे, नाहीतर आपले केस वाढायच्या ऐवजी या धुळीने आपले केस गळती जास्त होईल। त्यामुळे इथे एक लक्षात ठेवायचं। आता कढीपत्त्याच्या पाण्यामध्ये अँटीऑक्साइड्स, अँटीबॅक्टेरियल, अँटीमायक्रोबियल गुणधर्म आढळतात, जेणेकरून आपले केसाच्या वाढीसाठी कढीपत्त्याचे पाने खूप फायदेशीर ठरतात। आता आपल्याला या तेलामध्ये कढीपत्त्याचे पाने वेगवेगळे करून टाकायचे असतील तर वेगवेगळे करून टाकू शकता। जर तसंच टाकायचं असेल तुम्ही तसंच टाकून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला तेल गाळून घेत असताना सर्वात शेवटी खूप सोपं म्हणजे इझी जाईल। त्यामुळे मी डायरेक्ट असं कढीपत्त्याचा डेटा सेट टाकून घेते आहे, म्हणजे पाने वेगवेगळे नाही करत आहे। तर आता आपल्याला तेलामध्ये कढीपत्ता सुद्धा व्यवस्थित कडून घ्यायचा आहे। आता मी इथे घेतलेले आहे जास्वंदाचे पानं, जास्वंदाचे फुले घेतलेले आहेत। जास्वंदाच्या पानाचे आणि फुलाचे तर भरपूर फायदे आहेत। जास्वंदाचे पानं हे केसासाठी आवश्यक पोषक आणि जीवनसत्वे समृद्ध आहे, जे केसांच्या मुळांना मजबूत करू शकते। हे तुमच्या केसाच्या वाढीस चालना देते आणि केस गळणे पूर्णपणे बंद करण्यास मदत करते। आता इथे आपण घेतलेली आहे रोजमेरी। रोजमेरीच्या तेलाच्या वापरामुळे डोक्यातील भागातील रक्तभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि यामुळे केस गळतीची समस्या नियंत्रणास येण्यास मदत मिळते। रोजमेरी तेलाच्या वापरामुळे टाळूच्या त्वचेची समस्या देखील दूर होऊ शकतात। यामुळे केसामध्ये कोंडा होणे किंवा डोक्याला खाज सुटणे यासारख्या आदी समस्या कमी होऊ शकतात। तर इथे आपण घेतलेली आहे रोजमेरी। हे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा मोगडपल्लीमध्ये सहज तुम्हाला भेटून जाईल, किंवा ऑनलाईनसुद्धा रोजमेरीसुद्धा आपल्याला इझी अवेलेबल आहे। आपण फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरून परचेस करू शकतो। तर मी इथे घेतलेला आहे 1 बाउल रोजमेरी आणि रोजमेरीला सुद्धा आपल्याला या सर्व साहित्यासोबत कडून घ्यायचं आहे छान असं। आता असं आपल्याला वाटलं की हे सर्व साहित्य मस्त असे कडून झालेले आहे, त्यावेळेस आपल्याला एंडिंगला सर्वात शेवटी एरंडाचं तेल टाकून घ्यायचं आहे। मित्रांनो, एरंडाचं तेल हे वरदान म्हणू शकतं आपल्या केसासाठी। तर मैत्रिणींनो, एरंडाच्या तेलामध्ये रेसिनॉलिक ॲसिड आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड असते, जे स्काल्पमध्ये ब्लड शुगर लेशन वाढवते आणि केसाची वाढ चांगली होते। यातून केसांना पोषक तत्व मिळण्यास मदत होते। याशिवाय केसांची मुळे मजबूत होतात, त्यामुळे
त्याचवेळी इथे आपण एरंडाचं तेल घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे फेस आलेला आहे तेलाला. एरंडाचं जेव्हा तेल टाकतो तेव्हा असंच तेलाला फेस होतो. घाबरून जायचं नाही. आता तर फेस आला, तेल कुठे गेलं? ज्यावेळेस आपण तेलामध्ये एरंडाचं तेल टाकतो त्यावेळेस तेलाला फेस येतो. त्यामुळे आपल्याला एरंडाचं तेल सर्वात शेवटी टाकायचं आहे. साधारण एरंडाचं तेल टाकलं की 3 ते 4 मिनटं अजून कडून घ्यायचं लो फ्लेमवरती तेलाला. त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे बंद करायचा आणि आपल्याला एक मोठं पातेलं घ्यायचं. एखादी तेल गाळणीची चाळणी किंवा इतर कोणतीही चाळणी आपल्याला तेल गाळून घेता येईल असं आपल्याला चाळणी घ्यायची. त्यानंतर हे तेल थोडं थोडं करून आपल्याला सर्व तेल गाळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं जवळपास तेल तयार झालं. तर तुम्ही पाहू शकता कडून घेतलेले साहित्य वरती आलेले आहेत म्हणजे गाळणीच्या. चमच्याच्या मदतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं. जर यामध्ये तेल असेल तर ते निघून जाईल. तुम्ही पाहू शकता तेल थोडंसं थंड झाल्यावरती तेल आपापल्या ओरिजिनल कलरमध्ये आलेलं आहे. आता आपल्याला सर्वात शेवटी विटॅमिन ई कॅप्सूल्स टाकायचे आहेत. विटॅमिन ई कॅप्सूल्स आपल्याला हवे तेवढे आपण यामध्ये टाकू शकता. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना क्वेश्चन पडला असेल की विटॅमिन ई कॅप्सूल्स का घेतले. विटॅमिन ई कॅप्सूल्समध्ये आपल्या स्कॅल्पमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी मदत करते व त्यातल्या त्यात विटॅमिन ई कॅप्सूल्स आपले केस निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत करते. विटॅमिन ई कॅप्सूल ही आपले केसांची ऑक्सिजनचा प्रवाह वाढवतो, केसांना चमक आणते. केसासाठी विटॅमिन ई हे तेल निस्तेज आणि खराब झालेल्या केसांना चमक देण्यासाठी मदत करते. तर विटॅमिन ई कॅप्सूल्स टाकून झाले की तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपलं हेअर ऑइल तयार झालेलं आहे. आता हे अप्लाय कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. सर्वात आधी आपल्याला तेल थंड झाल्यावरती एखाद्या कोणत्याही बॉटलमध्ये आपल्याला हे तेल भरून घ्यायचं, स्टोअर करायचं आहे. आता हे आपण बनवून घेतलेलं तेल हे 1 वर्षभर टिकतं, खराब होत नाही. तर मैत्रिणींनो, आपण आता ऑइल तर बनवून घेतलं. आता ऑइल बनवून घेतलं तर अप्लाय कसं करायचं तर मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला हेअर वॉश करायचं असेल तर हेअर वॉश करण्याच्या आधी 2 ते 3 तास आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे आणि आपले केसाचे सेक्शन करायचं आणि हे मुळापासून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले केस लांब पण होतील आणि गळणार सुद्धा नाही. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला केसाचा कोणताही प्रॉब्लेम असेल तर हे आपण जे ऑइल बनवून घेतलं ते 100% सॉल्व होईल. जर तुम्हाला हे हेअर ऑइलची रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.